करणार आहोत। आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या रमेश डाईंग दुकानाला भीषण आग लागली आहे। शनिवारमध्ये रमेश डाईंग दुकानाला ही भीषण आग लागली आहे। दुकानाच्या शेवटच्या मजल्यावर आगीनं पेट घेतलेला आहे। दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। आग किती मोठ्या प्रमाणात लागली आहे याची दृश्य समोर आलेली आहेत। आगीचा भडका उडालाय, धुराचे लोट उसळतायत। पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या रमेश डाईंग दुकानाला भीषण आग लागलेली आहे। वरच्या मजल्यावरती आगीनं पेट घेतलेला आहे। या आगीमध्ये दुकानातलं सगळं साहित्य जळून खाक झालेलं आहे। पुण्यातल्या शनिवार परिसरातली ही घटना आहे आणि प्रसिद्ध अशा रमेश डाईंग दुकानाला भीषण आग लागली। आवाज तले आले, 2-3 आवाज आले। ही दृश्य आहेत आगीची। आजूबाजूचा परिसर सुद्धा दाटीवाटीचा आहे। जवळ बघ्यांची गर्दी सुद्धा झालेली आहे। आग नेमकी कशामुळे झाली, या आगीत किती नुकसान झालंय हे अजून कळू शकलेलं नाही, पण मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। आजूबाजूला देखील दुकानांची गर्दी आहे, त्यामुळे ही आग तात्काळ आटोक्यात आणणं अतिशय गरजेचं आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय रमेश डाईंग दुकानाची। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, आग नेमकी कशामुळे लागली आणि सध्या काय परिस्थिती आहे आगीची? पुण्यातील शनिवार या परिसरातील प्रसिद्ध असं हे दुकान आहे, ज्या ठिकाणी कपडे असतात, थंडीचे कपडे या ठिकाणी मिळतात। बरेच लोक या ठिकाणी गर्दी करत असतात आणि आताच काही वेळापूर्वी या रमेश डाईंगच्या दुकानामध्ये जी मोठं दुकान आहे त्या ठिकाणी आग लागलेली आहे वरच्या मजल्यावर। आता जर आपण बघितलं तर अग्निशामक दलाच्या जवळपास 4 गाड्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। मात्र सगळे कपडे असतील, स्वेटर्स असतील त्या वरच्या मजल्यावर असल्याने त्या ठिकाणी जाण्यास मोठ्या अडथळा येत आहेत। एवढंच काय तर धूर मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात हे दुकान आहे, वर्दळीचा भाग आहे हा सगळा आणि त्या ठिकाणी आता बंबांना पोहोचायला देखील, अग्निशामक दलाच्या वाहनांना पोहोचायला देखील या ठिकाणी अडचणी होत आहेत। ट्रॅफिक जॅम या परिसरात सगळं झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी झालेली आहे। अग्निशामक दलाचे जवान हे शर्थीचे प्रयत्न करत आहेत आग विझवण्याचे। खरं तर दुकान सुरू होतं, अर्थात या ठिकाणी कामगार देखील अडकले असण्याची शक्यता असू शकते। त्यांना देखील तात्काळ बाहेर काढण्याचा प्रयत्न अर्थात अग्निशामक दलाच्या जवानांकडून केला जातोय। त्यामुळे जे अडकले असतील त्यांना बाहेर काढणं आणि आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये। या बातमीसह पाहत रहा एबीपी माझा।